सोलापूर शहरातील मुरारजी पेठेतील प्रभाग क्रमांक 7 मधील हाजी हजरत खान चाळ परिसरात अनेक महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे। या भागात 4 ते 5 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो। मात्र पाणी पुरवठा सुरू होताच नळातून काळे आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। नागरिकांच्या माहितीनुसार सन 2005 मध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती। त्यावेळी अवघ्या 1 फूट अंतरावर पिण्याच्या पाण्याची 4 इंच व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली होती। दोन्ही पाईपलाईन सुमारे 20 वर्ष जुन्या झाल्याने त्यामध्ये गळती झाली असावी किंवा त्यातून दूषित पाणी जलवाहिनीत मिसळत असावे असा संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान सुरुवातीला काळे पाणी येत असले तरी काही वेळानंतर ते स्वच्छ दिसू लागते। मात्र हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे की नाही याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे। त्यामुळे पाण्याची रासायनिक आणि सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणी करून त्याचा अहवाल जाहीर करण्याची मागणी सध्या करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी आसरा चौक परिसरातील दूषित पाण्याच्या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे महापालिकेने केवळ हजरत खान चाळ परिसरातच नव्हे तर शहरातील सर्व जुन्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून गळतीची ठिकाणे शोधावीत आणि तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे।